किती मळून गेल्या बाबा ह्या बेडशीटा. हा महिना 2 महिने झाले धुतल्या नाही ना काही नाही. लय दिवस तसेच राहते. लेकरं पाकरं खेळत राहते. आपणही बसतो उठतो आणि काही सांडसून होते. हा तर दुनियात काही येत नाही का. तर आता एवढ्या मळून गेल्या म्हटलं चला बा आता धुवून घ्या थोड्याशा. धुवून थोड्याशा मस्त चांगल्या व्यवस्थित ठेवा. कसं आहे पाहुणे घेऊन आले गेले म्हणजे थोडंसं बरं वाटते. नाही तर त्या काय बेडशीटा कशा दिसते मग त्या किटल्या काटल्या. हा सारे मळण साड्या भाजीचे ना कायचे डाग. आणि हे लेकरं खेळते आणि काही पाणी सांडवते तर काही सांडवते. हा अजून खराब होते ते. चला धुवून टाकतो आज मस्त फुरसत आहे. धुवून टाकावं. आज मस्त ऊनही तपून राहिली चांगली. मस्त कडक ऊन आहे. दिवसभराच्या ऊनीत तर वाढून जाते. आणि संध्याकाळी गद्द्यामध्ये अजून ठेवून द्या लागन लावलं करून. हा आता हप्ताभर तसे आता ऊन कमी होती त्याच्यानं काढल्या नाही धुवाले. आता काढून टाकावं म्हटलं. काय करून राहिली हो शोभाबाई. अमाय जनकोबाई तू काही नाही हो. हे बेडशीट धुवून राहिली होती. मला खराब होऊन गेल्या होत्या त्या बेडशीटा. लय मळून गेल्या होत्या. लय किटकाट झाल्या होत्या. डागन गिगन काय कचरा न फचरा. हा त्याच्यानं म्हटलं आज मस्त ऊन तपून राहिली तर धुईधाय करून वाळू टाकून द्यावं म्हटलं. वाळून जाते दिवसभरात. हा नाही तर ते पाण्याचं वातावरण राहिलं तर मग तर वाढतही नाही 2-2 3-3 दिवस. हा आणि मग वासही येते ना तशा कपड्याचा. वाहिले नाही तसेच भरून ठेवले तर. म्हणून म्हटलं आज मस्त ऊन तपून राहिली तर धुवून घ्यावं म्हटलं बेडशीट. हाव काय हो काहून तुझी सून कुठे गेली हो. हा सून राहून तू कामं करून राहिली एवढाले. हा सून कुठे गेली तुझी. जेव्हा येत घराकडे तर तू तर मला कामच करता नाही दिसतं. हा कधी झाडझूड करत राहतं कधी भांडे घासत राहतं. हा तर कधी कपडे धुत राहतं. हा तुझ्याच मग लावते वाटते तुझी सून कामं. हा काहून तुझी सून काम नाही करत काय. हा तुलेच कुतवते वाटते कामावर तर. आणि हवं शोभा आता राहते काय तुझी सून चांगली. हा आता राहते काय. मागच्या वेळेस मार झगडेनं भांडणं झाले होते तुमचे. हा फुगून गेली होती ते. हा त्या पोरा संग बी महेश संग बी त्या संग बी भांडून गेली होती ते. हा काय 1-1.5 महिना तर बाहेर राहिली होती ते तिच्या आईच्या घरी. हा तर आता राहते काय चांगली. तर आताही तसंच चालू आहे. आताही तसेच झगडे भांडणं हा न टोमणे मारणं चालूच राहते काय का आता राहते चांगली. अहो हाव जनकोबाई चांगलीच आहे माई सून. चांगलीच राहते. काहीच प्रॉब्लेम नाही तिचा. मस्त सून आहे ते. हा पण आता कसं आहे थोडीशी आता वयानं लहान आहे तर थोडीशी ना समज आहे ते. हा त्याच्याने ते थोडीशी तशी होय. हा नाही तर काही प्रॉब्लेम नाही. सून घेईन तर मस्त आहे. मस्त आहे ते. काहीच प्रॉब्लेम नाही तिचा. कामं धंदे सगळे तेच करते. एकही काम नाही करू देत मले. हा फक्त आता त्याच टायमात कसं आहे आता वयानं थोडीशी लहान आहे. थोडीशी ना समज आहे तर वाटते तिले का बा मीच कामं करू काय मीच कामं करू काय. हा जिम्मेदारी की काही समजे नाही ना म्हणून होय ते थोडीशी तसबस. हा आता की काही नाही म्हणा. मागच्या वेळेस आता तिच्या माईनं बी तिची समजूत काढली. हा शांताबाई की आल्या होत्या ना सगळं. शांताबाई अलोकाबाई. हा यायनं तिची समजूत काढली. थोड्याशा 2 अकलीच्या गोष्टी सांगितल्या तर आता बरी आहे. आता की मस्त कामं करते. हा काहीच काळजी नाही आहे तिची. मस्त पोरगी आहे बिचारी. मस्त सून आहे एकदम पोरीसारखी आहे. एक काम नाही करू देत मले. पण आता कसं आहे आता 6वा महिना चालू आहे तिले. हा तर आज गेली ते सोनोग्राफीले. हा महेश आणि ते दोघही जण गेले सोनोग्राफीले. तर येतच असन म्हणा आता सोनोग्राफी की करून. हा तर त्याच्या आहे ना आता काय आता म्हणतो बा ह्या टायमात काय जास्त कामं करू द्या. हा अशा टायमात आपण सपोर्ट नाही करू सुनीचा तर कधी करू. म्हणून त्याच्या आहे ना जे काही कामं आहे थोडेसे मीच करू लागतो तिले. हा सगळे जे कामं आहे थोडेसे भारी ते सगळे मीच करतो. फक्त काय स्वयंपाक वगैरे जे झाडझूड हेन ते हा बसल्या थोडेसे कपडे वपडे धुणं हा हे असे चिल्लर कामं करते ते. बाकी जे पाणी भरणं आहे हा ते सगळे कामं मीच करून घेतो. हा आता कसं आता ह्या टायमात तिले आता जास्त भारी कामं नाही करू द्या लागत ना. हाव ते की बरोबर आहे तुझ्या. तशी म्हणा तू बी लय समजदार आहे. हा त्यासारखी तिला सासू भेटणं लय नशिबान सून असली पाहिजे ते. किती समजूतदार सासू भेटली त्यासारखी. नाही तर कोणती सासू कामं करते व. हा कोणतीच सासू कामं नाही करत. हा एक हे जे काम आहे कर म्हणते तूच. नाही झाले तर जाय म्हणते तू आईच्या घरी राह म्हणते तिकडे 2-3 महिने. डिलेवरी तिकडेच कर म्हणते. 2-3 महिने राहायचो ना मग येतो अशा राहते सासवा. आणि एक तू आहे. हा तर तिले तिच्या आईची गरज नाही पडून राहिली. सारे कामं धंदे हेन ते सगळं घरदार तू सांभाळून राहिली. हा भली मस्त नशिबान आहे बाई तुझी सून. काय करता आता जनकोबाई करा लागते. हा आता घर होते एकामेकाला निघून चाला लागते. एकामेकाला समजून चाला लागते. हा तुम्ही म्हणा ना का बा सुनीले एकदम मोलकरीन सारखे कामं सांगतो तर मग कसं जमन ते. मग कशी करण ते सून. मग तिच्या जीवावर येईन ना. हा एवढेचे एवढे कामं एकटीच करण ते साऱ्या घरातले तर मग जीवावर नाही येणार काय तिले. हा सिंपलची गोष्ट आहे जीवावरच येते. म्हणून कसं आहे एकामेकाला हातभार लावा लागते. हा आता आपण इथं टणक आहे आता आपल्या कोणी होते ना कामं धंदे. हा मग जेवढे झाले आपल्याकडून तेवढे करू लागायचे. तेवढेच तिचे कामं हलके होते. चांगला आहे हो शोभाबाई. हा खरंच असंच वाटलं पाहिजे. हा जेव्हा सुनीला गरज राहिली तेव्हा सासूनं मदत केली पाहिजे. आणि सासूला गरज राहिली तेव्हा सुनीनं मदत केली पाहिजे. तेव्हा कुठं ते बंडी बरोबर चालते. नाही ते एक बैल इकडे आणि एक बैल तिकडे. मग कुठं बंडी सारखी चालते काय ते. हा तू सांग. पण आता कसं आजकालच्या काही लोकांना समजत नाही बा. काही टसणी राहते तर काही टेशी राहते तर काही हेक्कड राहते. हा लय अलग प्रकारच्या सासवा बी आहे आणि तेवढ्याच प्रकारच्या सुना बी आहे. आणि काय करता आता ते. हा सगळ्या ठिकाणी सगळे विचार पटत नाही ना.
ते तर आहे म्हणा, जाऊ दे. कशी काय आली होती तू आज? हा, तशी तर येत नाही, रोज रोज कामं आहे करत राहतं भला होतं. हा ना, आज कशी काय आली? अहो काही नाही हो शोभाबाई, मी म्हणतो तो का बा निंब आहे का त्या घरी, दे बरं दोनच निंब असं तर. हा, आता ह्या मंगळवारी कसं आहे, बाजारातून यायनं निंबच नाही आणले. हा, आणि आज पोट्ट्याले थोडंसं वांत्या झाल्या सकाळी नातवाले, आणि चक्कर आल्यासारखं वाटून राहिलं म्हणे. आता ते उन्हात अनात घुमल्या फिरल्यानं होत असं, खाणं नाही पेणं नाही. हा, पाणी पोटभर पेत नाही ना काही नाही, उन्हात अनात घुमत राहते इकडे तिकडे, लचंग लचंग साऱ्या पोटफाड्या बरोबर खेळत राहते. हा, तर झालं असं ते, तर म्हणून म्हणतो का बा थोडंसं निंबू पाणी पाजलं असतं थोडंसं बरं झालं असतं. तर निंबू आहेच नाही, हा घरी आहेच नाही. म्हटलं बा आता इथं असं तर घेऊन जातो बा. आहे ना, घेऊन द्या. हाय ह्याच मंगळवारी आणले होते, हाय त्याच्यातले निंब. थांब देतो तुले. दे बरं शोभाबाई, दे दोनच निंबू दे. पाचतो इथे नातवाले थोडंसं निंबू पाणी, थोडंसं बरं वाटन दिले. हा ठीक आहे ना जनकोबाई, थांब आणतो मी 2 निंब. पाहून घ्या, आले मी छाया ना महेश, लवकरच आले दवाखान्यातून. हा मामी, लवकरच आलो. काही जास्त गर्दी नाही होती आज, गेल्याबरोबर नंबर लागून गेला. हा, जास्त गर्दी काही होती नाही म्हणून लवकर येणं होऊन गेलं. चला चांगलं झालं लवकर आले उन्हा पाण्याचं. आणि काम गिम झालं ना तुमचं दवाखान्याचं जे होतं ते? हो मामीजी, झालं ना दवाखान्याचं काम झालं. हा, गेल्याबरोबरच नंबर लावला, सोनोग्राफी बी झाली, रिपोर्टही भेटला आणि आलो बी आम्ही. काय म्हणे मग बाई डॉक्टर? काय सांगितलं डॉक्टरनं? सगळं ठीक आहे म्हणे ना? हो ना मामीजी, डॉक्टरनं सोनोग्राफी की चेक केली, सगळं व्यवस्थित आहे म्हणे. हा, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे. बाळाची बी तब्येत बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, सगळं व्यवस्थित सांगितलं. बाळाचं वजन सगळंच व्यवस्थित आहे म्हणे. बाळाच्या हालचाली सगळं पद्धतशीर आहे म्हणे. काही काळजी करायचं काम नाही आहे म्हणे तुम्हाला. फक्त एवढं सांगितलं का बा थोडंसं मायासाठी सांगितलं का खाण्यापिण्यावर लक्ष द्या म्हणे, हिमोग्लोबिन कमी आहे म्हणे. हा, खाण्यापिण्यावर मायावर लक्ष द्यायला सांगितलं. बाकी तर काही नाही, बाकी सगळं व्यवस्थितच आहे. मग तुला तेच तर म्हणतो बाई, टायमावर नाश्ता करत जाय, टायमावर जेवत जाय. हा, सगळे कामं टायमावर करत जाय. खात पेत नाही टायमावर, औषध पाणी टायमावर घेत नाही, आणि मग असंच होते मग. हा, सांगतो तर ऐकत नाही तू. नाही मामीजी, आता घेतो ना, आता टायमावर औषध पाणी घेतो. हा, जेवण खावणही टायमावरच करतो मामीजी. बरं होय, घरात होय पहिले. आले उन्हात आणत, बाहेरच बोलतो उन्हात आणत. हा होय, घरात होय, हातपाय धुई मस्त, आणि कर आराम कर थोडा वेळ. मामीजी, हे टरबूज आणलं तुमच्यासाठी, मागच्या मंगळवारी म्हणत होती तुम्ही, पण हे भुलून गेले आणायचं बाजारातून. तर आता चला म्हटलं, येता दिसलं दुकान टरबुजाचं, तर घेऊन आलो आम्ही. बरं चाल ना, आण ना घरात, आण मस्त काप, मस्त कर 4-5 चिऱ्या, झणकोबाईला बी दे. नाही हो शोभाबाई, जातो आता घरी, लय वेळची आहे बटे इकडेच. थांबून जा ना काकू, थांबून जा. हा, बात काय 5-2 मिनिटात टरबूज कापतो, खाऊन घेऊ सांगा. मग बात काय 2-3 मिनिटात तर खाणं होते, मग भले लागेल तर घरी. हा ना झणको, थांब 5-10 मिनिट थांब. बरं कापले काले. झणकोबाई, उन्हाळ्याचं बी तर कसं आहे, टरबूज फरबूज, हा खरबूज, अजून अंगुर फंगुर फल फ्रुट्स, हे सगळं खाणं लय चांगलं आहे. हा, एक तर कसं आहे, उन्हाळ्यामध्ये पाहिजे शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त राहते. हा ना, आपण पाणी कमीच पितो. हा, त्याच्यानं कसं आहे, फल फ्रूट जेवढं जास्त खाल्लं तेवढं उन्हाळ्याचं शरीरासाठी चांगलं आहे, शरीर मस्त थंड राहते. हा, म्हणून फल फ्रूट मस्त जास्तच खावा उन्हाळ्याचं. नाही तर काय हो शोभाबाई, हा फल फ्रूट न टरबूज फरबूज हे तर खावंच. हा, नक्कीच खावा उन्हाळ्याचं. छाया बाई, कर ना चिऱ्या, कर ना त्याच्या थोड्या. एक काय ना ते अर्धे कापले, आता मस्त चिऱ्या कर त्याच्या मस्त, हा सारख्या. हा मामीजी, काढतो ना त्याच्या चिऱ्या, काढतो ना टरबुजाच्या. मस्त गोड आहे व. हा शोभाबाई, मस्त गोड आहे टरबूज तर, मस्त लाल गोड असे टरबूज खाण्यात मजा येते बा. हो ना काकू, त्या दुकानदारानंच मस्त काढून दिलं. त्याला आम्ही पहिलेच सांगितलं होतं. हा, मागच्या वेळेस नेलं होतं म्हटलं, ते पूर्ण पांढरंच होतं. हा, तर काही चांगलं लागलंच नाही, फेकण्यात गेलं म्हटलं ते. यावेळेस चांगलं आलं द्या म्हटलं, तर त्यानंच काढून दिलं मस्त लाल. हा, मस्त गोड निघालं, पण मस्त गोड लागून राहिलं. नाही तर काय मग, मस्त गोड राहिलं टरबूज तर खाण्यात मजा येते. नाही तर काही मजा येते काय ते फिक्क खाण्यात. बरं मग बाई छाया, एक काम कर, आता तू मस्त दवाखान्यातून आली, थोडासा आराम कर. हा, टरबूज खाऊन घे आणि आराम कर. हा, मस्त दिवसभर काय तर ते थोडेसे कामधंदे आहे ते मी करून घेतो. राहिले थोडेसे तर मग ते संध्याकाळी करून घेतो तू उठल्यावर. हा, आता मस्त आराम कर. मामी, तिथे थोडेसे कपडे धुवायचे आहे ना, तर आता ऊनही टाकून राहिली, तर म्हणतो ते पहिले थोडेसे कपडे धुवून घेतो आणि मग करतो आराम. नाही आता गीता काही कामं नाही करायचे, सांगितलं ना तुला एकदा. चुपचाप ते टरबूज खाय आणि झोप मस्त. हा, काही औषध गोळ्या जर दिल्या असेल आता दुपारच्या, तर त्या खाऊन घे ना, आराम कर चुपचाप 5-6 वाजेपर्यंत. काय ते कपडे लत्ते धुतले खाले संध्याकाळी, रातभरात वाढून जाते. ठीक आहे मामीजी, करतो मग मी आराम. हो कर आराम करतो. आरामाचीच आवश्यकता आहे तुला आता. हे कामधंदे तर काय लागले तर आता पूर्ण जिंदगीले. चाल मग शोभाबाई, मला देऊन दे 2 निंब आणि जातो मग मी घराकडे. ते पोट्ट तिकडे बोंबलून राहिलं असं, त्याचं पोटही दुखून राहिलं. हा, इकडेच आहे मी लय वेळची, ते न चालली जातो. अमाय हा बाई छाया, आपल्या ते 2 निंब दे बरं. हा, काकुले, जनको काकुले 2 निंबू दे. त्याच्या नातवाचं पोट दुखून राहिलं म्हणते, वांत्या केल्या म्हणते त्यानं.
आणि उन्हात अनात घुमलं म्हणते इकडे तिकडे, तर दे थोडंसं निंबू पाणी पाजून दे, तर थोडंसं बरं होईन त्याला. हो हो मामीजी, आणून देतो. कर मग छाया, आराम कर आता. हा, एकटा आता तू तो जीवाची आहे, तुला आरामाची जास्त आवश्यकता आहे. हा, जेवढा आराम करतं तेवढा आपला एक्सरसाइजही करायचं सकाळ संध्याकाळ. हा, तेवढं शरीर थोडंसं रिलॅक्स राहते. हा ना, आता तब्येतीवर न औषध पाण्यावर लक्ष द्यायचं. हा, मेन म्हणजे आता तब्येत आहे. हा, आता जर तब्येतीवर लक्ष नाही देशील तर पुढे चालून तुलाच त्रास होईल. हा, म्हणून सांगतो, खाणं पिणं टायमावर करायचं, आराम टायमावर करायचा आणि एक्सरसाइज करत राहायचं, तेव्हा शरीर चांगलं राहते मस्त. हो मामीजी, आता डॉक्टरने सांगितलं थोडंसं तब्येतीवर लक्ष देतो म्हणे. आता बरोबर टायमावर लक्ष देतो, आता खाण्यापिण्यावर. हा, औषध गोळ्या टायमावर घेतो. हा, सगळं टायमावर करतो मामीजी आता. आणि डॉक्टरनं कधी बोलावलं आता? हा, आता कधी बोलावलं चेकअपले? मामीजी आता डायरेक्ट एका महिन्याच्या बाद बोलावलं. आता म्हणे आता 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली, आता डायरेक्ट 7व्या महिन्यात येतो म्हणे. तारीख लिहून दिली आहे डॉक्टरनं, एकदा आपण 7व्या महिन्याची सोनोग्राफी करू म्हणे. हा ना, मग बोलावून महिन्याभरानं. बरं बरं, आणि ते तारखा लक्षात ठेवजो. हा, लक्षात नसेल राहत तर कॅलेंडरला लिहून ठेवतो, कॅलेंडरवर. हा, आणि बरोबर टायमावर चाललं जायचं दवाखान्यात. हो मामीजी, ठीक आहे. बरं, कर मग आराम कर आता. तर चला मग मित्रांनो, सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या संध्याकाळी नवीन भागात. आणि हो मित्रांनो, आपलं मराठी धमाल कॉमेडी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे, चॅनलला भरभरून सपोर्ट करा. हा, या चॅनलवर मराठी कार्टून कॉमेडीचे व्हिडिओ येतात आणि रोज संध्याकाळी 5:30 वाजता व्हिडिओ येतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, म्हणजे जसे 5:30 वाजले तसंच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो.